नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आला आहे आज ते मी तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो, भूमेश्वरी अक्षराला घराबाहेर काढण्यासाठी नको ते शब्द बोलते, पण अक्षराही भूमेश्वरीच्या शब्दाला शब्द देते. तेव्हा भूमेश्वरी अक्षराला बोलते, तुमची या घराला आणि अधिपतींना काहीच गरज नाही, म्हणून तुम्ही या घरात नाही राहू शकत. तेव्हा अक्षरा भूमेश्वरीला बोलते, मी या घरात राहायचं की नाही हे तुम्ही ठरवू नका मॅडम. तेव्हा भूमेश्वरी अक्षराला म्हणते, ह्या घरात सर्व आम्हीच ठरवतो. तेव्हा अक्षरा भूमेश्वरीला जोरात बोलते, तुम्ही काही देव नाही आहात. तेव्हा भूमेश्वरी अक्षराला बोलते, कोणाच्या नजरेत देव असो की नसो, आम्ही अधिपतींच्या नजरेत देव आहेत आणि देवच राहणार. तेव्हा अक्षरा म्हणते, त्यांच्या डोळ्यावरची एकदा का पट्टी निघाली की मग त्यांना ही समजेल तुम्ही कसे आहात. तेव्हा भूमेश्वरी, ते कोण काढणार. तेव्हा अक्षरा बोलते, मी. आणि इथं इरा पैशासाठी एवढ्या खालच्या थराला जाते आणि भूमेश्वरीच्या सांगण्याने अधिपतीचे अक्षराबद्दल कान भरते. नको ते सांगू लागते की जिजू अक्षराला तुमच्या सोबत नाही राहायचं आहे, कारण ती भूमेश्वरी मॅडमला रस्त्यावर आणायला पडली आहे. एक तास अधिपतीला विश्वास बसत नाही, तरीही तो गप्प ऐकून नंतर गाडीत जाऊन बसतो. आणि इथं भूमेश्वरी अक्षराला घराच्या बाहेर काढायला पाहते, पण अक्षराही भूमेश्वरीला बदत नाही आणि नको ते शब्द बोलू लागते. अक्षरा भूमेश्वरीला म्हणते, तुमची या घरात आधी काय होते हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे ऐकून दुर्गीलाही राग येतो आणि ते अक्षराचा हात पकडते व तिला घराबाहेर काढते. तितक्यातच बाबा येतात. बाबांना पाहताच भूमेश्वरी आणि दुर्गी गप्प बसते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, अक्षरा भूमेश्वरीला घराबाहेर काढणार हे बघण्यासाठी आपण पुढच्या एपिसोडमध्येच बघू. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.